त्यानंतर आपल्याला राईझोबियम टाकायचं. ओके शेतकरी चांगला आहे. प्रगत शेतकरी हे त्यानंतर आपल्याला हे सगळं काढून काढायचं घ्यायचं. एकत्र काढायचं म्हणजे सोयाबीनला काहीच होत नाही. उगम क्षमता चांगली असते आहे की नाही. उगम क्षमता चांगली राहते आणि हे होतं अजून त्यांनी जास्त कीड नाही पडू शकत आणि जे याचे फायदे असे आहे की जी आपली याची बियाण्याची मर आहे ना ती मर कमी होती, किडे लागणं कमी होतं आणि जे आपलं उगवण क्षमता आहे ना बियांची ती चांगली होते आणि पीक आपलं हे निरोगी जोमत राहतं. येतं. आणि हे एकदा कालवल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे सावलीमध्ये ना असं बसवून वाळवायचं. ते वाळून द्यावं लागलं. हे ना हा, सुकून वाळून द्यावं ठेवायचं लागतं. आणि 24 तास राहतं. आता हीच केली प्रक्रिया केली ना याच्यावर 2 ते 3 तास वाळू 24 घालायचं तासाच्या आत उन्हामध्ये. आपल्याला पेरून टाकायचं. आणि एक सांगा महत्वाचं का बाबा सोयाबीनचं जर तणनाशक मारलं त्याच्यात कांदा परत येत नाही, ते सांगा महत्वाचं. सोयाबीनचं जर तणनाशक मारलं तर त्याच्यात परत कांदा येतो. कांदा नाही येत त्याच्यात. शेतकरी अधिकारी आहे महत्वाचं. नाही महत्वाचं म्हणजे की एक एवढा आयटम जरी माहीत झाला तर नाही तर लोकांचे प्लॉट फेल जाते.